सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. आजपासून नवीन प्रकरणाला सुरुवात करते. सुखिया झाला. जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत केली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्याच्या वाढीची निगा राखली होती. आता आत्यंतिक निकडीच्या वेळी त्यांच्या कार्याचं भरघोस फळ मिळत होतं. सारे जग दुसऱ्या महायुद्धामध्ये गुंतलं होतं. विघातक शक्तींनी मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल ढासळला होता. अशा वेळी आपल्या ज्ञानाने संशोधनाने हा तोल साधण्याचं कार्य डॉक्टर कारव्हर पार पाडित होते. डॉक्टर कारव्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवत होते. तिच्याशी जवळीक साधायला शिकवित होते. अलाबामातील त्यांच्या बांधवांजवळ काहीच नव्हतं. काही मिळवायचं म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधनं उपलब्ध नव्हती. त्यांच्याजवळ होत्या भरपूर गरजा. जी काही तुटपुंजी साधनं जवळ होती त्यांचाच उपयोग करून त्या गरजांचा मागोवा घेत डॉक्टर कारव्हरनी किमया केली. कपड्या लत्त्याची सुबत्ता, आहारासाठी हजारो पाककृती, निवाऱ्यासाठी लागणारं साहित्य, हे सारं कुठून मिळवलं? फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून कापूस साम्राज्याला शह दिला होता भुईमुग आणि रताळी यांनी. अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या तणतणी परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले. अमेरिकेतील उद्योगधंद्यांवर संकट कोसळले. अशावेळी डॉक्टर कारव्हरनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली. 29 प्रकारच्या वनस्पतींच्या पाने, फळे, खोडे, मूळ या भागांपासून 500 प्रकारचे रंग तयार करण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. हे रंग म्हणजे डाईज कापूस, लोकर, रेशीम, लिनन, चामडे यांच्यावर वापरण्यासाठी होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊ पण. रंग बनवणाऱ्या एका मोठ्या कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम पाहून आपल्या उद्योगसमूहात येऊन काम करण्याची विनंती केली. सुसज्ज प्रयोगशाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं आणि सोबत एक कोरा चेक पण. पूर्वी अनेक वेळा घडलं तेच याही वेळी. चेक साभार परत गेला. सोबत रंगाच्या 527 कृती विनाशुल्क. रंगाचे एवढे प्रकार शोधले जाऊनही दक्षिणेतल्या ग्रामीण भागाला ते परवडण्यासारखे नव्हतेच. ओबडधोबड, सच्छिद्र, जंगली लाकडाची त्यांची घरं पण खूप रंग शोषून घेत असत. त्यामुळे गॅलनवारी रंग घेणं त्यांना परवडत नव्हतं. रंग न लावला तर लाकडाला टिकाऊपणा येत नव्हता. डॉक्टर कारव्हरांनी याची दखल घेतलीच. मातीतून अनेक रंगद्रव्य त्यांनी पूर्वी शोधली होती. आळशीचं तेल म्हणजे लिन्सीड ऑइल त्यासाठी वाहक म्हणून वापरलं जाई. परंतु हे तेल गरिबांना न परवडणारं. यावर उपाय म्हणून त्यांनी टाकाऊ मोटार ऑइलचा वापर केला. त्याची परीक्षा घेतली. चाचणी म्हणून एका विद्यार्थिनीचे 6 कोसावरचे घरही रंगवून पाहिले. निश्चित खात्री झाली. गरिबांना अत्यल्प किमतीत सुरेख रंग मिळाले. प्रकरण इथंच थांबलं नाही. या रंगाचा वापर TVA आणि FSA प्रकल्पातील स्वस्त घरं योजनेच्या कामी केला गेला. त्यासाठी टस्कगी संस्थेला अनुदान देण्यात आलं. टस्कगीत तयार झालेल्या रंगाने 14 TVA सुशोभित झाले. अल्प खर्चात सौंदर्य साधनांचा धडा टस्कगीनं घालून दिला. डॉक्टर कारव्हर यांच्या सल्ल्याची फी एरवीसुद्धा पोस्टकार्डाला लागणाऱ्या 3 सेंटच्या स्टॅम्प एवढीच असे. म्हणजे काय तर पत्र पाठवून सल्ला विचारण्यासाठी लागणारं टपाल हशील. 1940-42च्या काळात त्यांनी वृत्तपत्रातून प्राध्यापक कारव्हर यांचा सल्ला या सदरातून वाचकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी टस्कगी प्रायोगिक केंद्रातर्फे नेचर्स गार्डन फॉर विक्ट्री अँड पीस या शीर्षकाखाली पत्रकं प्रसिद्ध केली. या पत्रकातून
अमेरिकन जनतेला अनेक रानफुलं, रानगवत यांची ओळख करून दिली. त्यापासून पाककृती कशा कराव्यात, त्यांची पौष्टिक आहारदृष्ट्या गुणवत्ता काय याची जाणीव करून दिली. फार पूर्वीपासून त्यांनी अमेरिकेतील रानगवताचा अभ्यास सुरू केला होता. रानगवत म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला भाजीपाला असं ते त्याचं वर्णन करीत. रानगवताच्या 250 जाती शोधून त्यांची वर्गवारीही त्यांनी केली होती. आता अधिक जोमानं त्यावर संशोधन सुरू केलं. काळजीपूर्वक लागवडीच्या लाडाने नाजूक बनलेल्या पिकांपेक्षाही स्वतःच्या ताकदीवर टिकून राहणाऱ्या रानगवतात अधिक जीवनसत्वे असतात. त्यांना अधिक रुची असते. कुंपणाच्या संरक्षणात भीत वाढणाऱ्या वनस्पतींपेक्षाही कुंपणाबाहेर मोकळ्यावर वाढणाऱ्या वनस्पतीत अधिक जोम असतो. त्यांची वाढही झपाट्यानं होत असते. त्यांना आयुष्यही भरपूर असते. त्यांच्या भोवती पिंगा घालीत, किडामुंगींपासून संरक्षण देत त्यांची काळजी लागत नाही. रोजच्या अन्नपदार्थांच्या जागा या रानगवतापासून तयार होणारे पदार्थ घेऊ शकतात. टस्कगी शाळेच्या स्वयंपाकगृहात डॉक्टर कार्व्हरांच्या मार्गदर्शनाखाली वरच्या वर्गातील मुली रानवनस्पतीची पाकसिद्धी करीत. मग ते रुचकर आणि चवदार पदार्थ कोणकोणत्या वनस्पतीपासून बनवले होते ते जाहीर करत. जोपर्यंत अमेरिकेच्या धरणीवर रानगवत आणि रानवनस्पती उगवत आहेत तोपर्यंत अमेरिकेला उपासमारीचं संकट संभवत नाही. केवळ अन्नाचीच नव्हे तर औषधांची गरजही या वनस्पती पुरवू शकतात. आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचा उपयोग न करता लोक त्याच वनस्पतींपासून बनवलेली बाजारी औषधं घेऊन का मागवतात हे त्यांना न उलगडलेलं कोडं होतं. टस्कगी संस्थेतील एक शिक्षक आपल्या वृद्ध मातेच्या इच्छेखातर डॉक्टर कार्व्हरांच्या भेटीसाठी तिला घेऊन आले. त्यावेळी डॉक्टर प्रयोगशाळेत वनौषधींवर संशोधन करीत होते. ती वृद्ध माता त्यांना भेटायला प्रयोगशाळेत गेली. तेथे टेबलावर मांडून ठेवलेल्या अनेक वनौषधींची घरगुती नावं आणि त्यांचे गुण ती सहजगत्या त्यांना सांगू लागली. शिक्षक बिचारे संकोचले. डॉक्टर कार्व्हरनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं. वृद्ध मातेला एका खुर्चीत बसवलं. शिक्षकाला खोळंबून न ठेवता वर्गावर पाठवलं. मग गुलामीत अर्ध आयुष्य घालवलेल्या त्या वृद्ध मातेशी त्यांची वनौषधी आणि घरगुती उपाय यावर चर्चा सुरू झाली. आजीबाईंनी आपलं बटव्याचं ज्ञान त्यांच्यासमोर उघड केलं. डॉक्टर कार्व्हरना समाधान वाटलं. गेल्या काही वर्षात बऱ्याच जणांशी चर्चा करण्याचा योग आला, पण या आजीबाईंइतकं वनौषधींविषयीचं ज्ञान त्यापैकी एकालाही नव्हतं. आजीबाई खुश. दक्षिण अमेरिकेवर जादूची कांडी फिरवणाऱ्या या जादूगाराच्या नजरेतून जडीबुटी सुटली नाही बरं का. नवीन आलेले पशुवैद्य डॉक्टर कार्व्हरांच्याकडे सल्ला मागायला जाण्यात कमीपणा मानत. डॉक्टर कार्व्हर पशुवैद्य थोडेच होते, पण एका वर्षी कडक उन्हाच्या तडाख्यानं 6 जनावरे एकाच दिवशी मेली. मृत जनावरांची शरीरे फाडून आजाराचं कारण शोधण्याचा प्रयत्न झाला. गवत गोळा करून तपासण्यात आलं. काहीच कळेना. शेवटी पशुवैद्य डॉक्टर कार्व्हरांच्याकडे गेले. म्हणजे जावंच लागलं त्यांना. पूर्वी एकदा असंच घडलं होतं. असाच दुष्काळ आणि असाच प्रदीर्घ उन्हाळा. आम्ही उन्हाळ्याविषयी नाही, गायींच्या विषयी विचारत आहोत. अर्थात डॉक्टर कार्व्हर आपली पौतडी उचलून चालू पडले. पशुवैद्यांना उलगडा होईना. प्रखर उन्हाळ्यानं म्हाताऱ्याचं डोकं फिरलेलं दिसतंय अशी वल्गना करीत ते गोठ्याकडे परतले. गाय रान तुडवून आल्यानं वृद्ध कार्व्हर दमले होते. आपली पोतडी उघड करीत ते म्हणाले, हे तुमचं संकट. पशुवैद्यांना समजेना. या हिरव्या रानगवताचा संबंध लागेना. हे काय? रॅटल बॉक्स. शास्त्रीय नाव क्रोटालारिया. कुंपणाभोवती हे वाढतं. हिरव्या गवतात ते अलग ओळखता येत नाही. चुकून गवताबरोबर गाईच्या पोटात गेलं तरी धोका नाही, पण जेव्हा वनस्पती आणि इतर गवत कोळपून जातात तेव्हा गाय हेच हिरवं रॅटल बॉक्स खाते. ते चवीला रसदार आणि रुचकर, पण विषारी. मग आता काय करायचं?
आणखी गायी मरायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी बाहेर पडा, रॅटल बॉक्स वेचून काढा आणि नष्ट करा. आभाराचे शब्द ऐकण्यासही न थांबता डॉक्टर कार्व्हर निघून चालते झाले आणि आपल्या खोलीत जाऊन बुलेटिन लिहू लागले रॅटल बॉक्स या विषारी रानगवतावर. प्रत्येक ऋतूत ते शाळेच्या परिसराची तपासणी करीत. आपल्या हातांनी लावलेल्या झाडांची वाढ तपासत. झाडे खूप उंच झाली होती, विस्तारली होती. आता या उतार वयात त्यांना झाडावर चढता येणं शक्य नव्हतं. जवळून जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ते हाक मारीत, हातात करवत देऊन एखादी फांदी कापून टाकायला सांगत. बहुधा त्या फांदीवरची पानं वाळलेली असत. मुलेही अशी कामे मोठ्या आत्मीयतेने करीत. डॉक्टर कार्व्हरांनी सांगितलेलं काम हे ज्ञानात भर टाकणारच असे. प्रत्येक झाडाच्या बुंध्यावर डॉक्टर कार्व्हरांनी त्या झाडाच्या जातकुळीची पाटी लावलेली असे. टस्कगीतल्या रस्त्यांना दुतर्फा झाडं लावलेली दिसतात, ती डॉक्टर कार्व्हरांच्या कृपेने. तशा पाट्या लावून झाडांची ओळख ठेवायची पद्धत आजही तिथे आहे. त्यांची नजर द्रष्ट्याची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं. त्यांनी त्या दृष्टीनं आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूच्या अदूरदृष्टीवाल्यांची. 1899 सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मांडली होती. वनसंपत्तीची राखण आणि वृद्धी करणं आवश्यक कसं आहे हे सांगितलं होतं. परंतु ही योजना प्रत्यक्षात उतरायला ग्रेट डिप्रेशनची आपत्ती यावी लागली. त्यानंतरच सरकारने ती योजना विचारात घेतली. म्हणजे तो काळ होता 1932-33चा. या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारं जपा, वेळेवर त्याचा उपयोग होतो. या प्राध्यापक कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेचं लक्ष आता केंद्रित झालं होतं. डॉक्टर कार्व्हर यांच्या तंत्रशुद्ध पद्धतीनुसार लागवडी केल्याने अमेरिकेत प्रचंड प्रमाणावर शेती उत्पन्न वाढलं होतं. ते वाया जाऊ नये म्हणून अन्नधान्य टिकवण्याच्या सुलभ पद्धती त्यांनी शेतकऱ्यांना शिकवल्या. अवजड शास्त्रीय भाषा आणि उपकरणं न वापरता अगदी वाळवा, सुकवा, ऊन लावा अशा बोलीत भाषेत अनेक प्रकारची फळं आणि भाज्या टिकवल्या जाऊ लागल्या. पदार्थ दीर्घकाळ सुस्थितीत टिकवण्याचे उपाय, सोप्या पौष्टिक पाककृती या विषयांवर पत्रकं काढली. साधा स्टोव, तारेच्या जाळ्या, मच्छरदाणीचे जाळीदार कापड, स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या साह्याने कोणते अन्नपदार्थ टिकवता येतील याच्याही याद्या प्रसिद्ध केल्या. पहिल्या महायुद्धात डॉक्टर कार्व्हरांच्या रताळ्यांची लोकांची आणि सैनिकांची उपासमार टाळली होती. युद्धानंतर मोठ्या प्रमाणावर निर्जलीकरण प्रकल्प उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली होती. पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुद्ध यावं लागलं. म्हणजे 20 वर्षांचा अवधी लागला. आणि गंमत म्हणजे निर्जलीकरणाच्या योजनेचे, तिच्या मागच्या कल्पनेचे श्रेय डॉक्टर कार्व्हरना द्यायला लोक विसरून गेले होते. डॉक्टर कार्व्हरना मात्र त्याचं वैषम्य वाटत नव्हतं. श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला थोडाफार उपयोग झाला याचंच त्यांना समाधान वाटायचं. भुईमुगाच्या टरफलापासून जमीन भुसभुशीत बनवणारं खत तयार करता येतं. त्या टरफलामुळे जमिनीला सेंद्रिय खत मिळतं, तिची प्रत सुधारते. टरफलापासून बनवलेल्या कंडिशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती असून नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फेट यांचंही प्रमाण त्यात अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या पिटमॉसपेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे. याही बाबतीत तेच झालं. असा प्रकल्प उभारायला 1940 साल उजाडायला लागलं. मधल्या 20 वर्षात अमेरिकेत लाखो टन टरफलं जाळली गेली. या अशा त्यांच्या अनेक गोष्टी, त्यांनी प्रयोगशाळेत यशस्वी करून दाखवलेली उत्पादनं बाजारपेठेत यायला 20 वर्ष जावी लागली. मंडळी, आता ह्याच्या पुढच्या अशा काही गोष्टी त्यांच्या आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.